नमस्कार. आपल्या नामराही यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला सुखी जीवन जगायचं जर असेल तर त्यातला एक पैलू म्हणजे आपल्याकडे माणसं जोडण्याची कला असावी. कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर हजारो लोकांशी आपण जोडलेलो आहोत. पण मनातून मात्र आपण किती जोडलेलो आहोत हा एक मोठा आज प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं माणसं जोडणं म्हणजे फक्त ओळखी वाढवणं नव्हे तर एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. माणसं जोडण्याची एक कला आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याचा विचार, त्याची परिस्थिती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. समोरचा माणूस जसा आहे तसंच त्याला स्वीकारणं म्हणजेच त्याच्या अस्तित्वाचा सन्मान केल्यासारखं त्याला वाटतं. जेव्हा आपण आपल्या अपेक्षांचं ओझं इतरांवर लादत नाही तेव्हा नातं अधिक मोकळं आणि निखळ होत असतं. तेव्हा आपला संवाद जो आहे तो फक्त बोलण्यासाठी नाही तर समोरच्याचं ऐकून सुद्धा घेतलं पाहिजे. अनेकदा आपण फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. वाद टाळलं आणि टोकाची टीका जर बाजूला सारली तर आपण संवाद साधला तर समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल सुरक्षितता आणि जिव्हाळा वाटू लागतो. माणसाला जशी अन्ना इतकीच गरज असते ती म्हणजे शब्दाच्या पाठबळाची असते. समोरच्याच्या चांगल्या कामाचं कौतुक करण्याची सुद्धा आपण एकही संधी सोडली नाही पाहिजे. किंवा एखाद्याबद्दल जर आपण तक्रार करायची असेल तर 10 वेळा विचार करावा. पण कौतुक मात्र भरभरून करावं. कारण जेव्हा आपण प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिसाद देतो ना तेव्हा रागाचं रूपांतर नक्कीच प्रेमात झालेलं आपल्याला आढळून येईल. आणि आपली जी नाती आहेत ती जर नाती टिकवण्यासाठी कधी-कधी आपल्याला समोरच्या पुढं झुकावसुद्धा लागतं किंवा समोरच्याला माफ करावं लागतं. जेव्हा आपण ह्या क्रिया करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या मनावरचं ओझं कितपत कमी होतंय ते तुम्हाला स्वतः त्याची अनुभूती येईल. तेव्हा आपण आपल्या मनामध्ये कोणतीही आडी ठेवून माणसं जोडता येत नाहीत. जेव्हा आपण इतरांना माफ करतो तेव्हा आपलं मन साफ होतं आणि स्वच्छ मनात प्रेमाची एक वेगळी नाती निर्माण होतात. थोडक्यात जर सांगायचं झालं तर माणसं जोडणं म्हणजे स्वतःचा गर्व, अहंकाराचा त्याग करून दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणं ही तर खरी कला आहे. आणि याच्यातूनच आपल्या माणसाची म्हणजे प्रगती होते, समृद्धी होते, विकास होतो, त्याचं आरोग्य चांगलं राहतं. धन्यवाद.